जय शिवराय मित्रांनो, कोकणची माती, भगवा झेंडा आणि शिवसैनिकांचा हा विराट जनसागर. काल कुडाळमध्ये जे घडलं त्यांना विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सम्राट आमदार निलेश राणेजी, माजी मंत्री आमदार दीपक केसरकरजी, रवींद्र फाटकजी, प्रमोद जठारजी, दत्ता दळवी, संजय आंग्रे, दत्ता सामंत, प्रभाकर सावंत, संजू परब, मनीष दळवी, दीप्ती पडते, श्वेता कोरगावकर, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, मी आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मुंबई आणि ठाण्याची सत्ता ही आपल्या कोकणातल्या लोकांनी आणली, त्याबद्दल मनापासून आपलं अभिनंदन, मनापासून. कारण कोकणी माणूस मुंबई आणि ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एक निर्णय क्षमता असलेला डिसाइडिंग फॅक्टर म्हणून या निवडणुकांमध्ये त्यांनी काम केलं. आणि म्हणूनच मुंबई महायुतीने जिंकली, ठाणं जिंकलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक महापालिकांमध्ये महायुतीला विजय मिळाला. नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील हा चमत्कार झाला. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला महायुतीला विजय मिळाला. आणि म्हणून जिल्हा परिषदेवर देखील महायुतीचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यासाठी मी आपल्याला विनंती करायला आलेलो आहे. खरं म्हणजे 3-4 दिवसापूर्वीच राज्यामध्ये अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली. आमचे सहकारी दिवंगत अजितदादांचं दुःखद निधन झालं. अतिशय मोठी दुर्घटना झाली, राज्याचंही नुकसान झालं. खऱ्या अर्थाने दुःखाचं सावट आहे आणि त्यात निवडणुकाही आहेत आणि या निवडणुका आहेत कार्यकर्त्यांच्या. आणि त्यामुळे नेत्यांच्या निवडणुका, लोकसभा, विधानसभा, हे कार्यकर्तेच व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले हे निवडून देत असतात. मग आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सगळेच होत असतो आम्ही. आणि म्हणून या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत. आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्याला विनंती करायला आलोय. मला या ठिकाणी हे वातावरण बघून समाधान आणि विजयाची खात्री झालेली आहे की इथं महायुतीसमोर कुणाची डाळ शिजणार नाही. कारण इथं नितेश राणे, निलेश राणे हे एकत्र आहेत आणि ही ताकद एकत्र आहे, सर्व महायुती एकत्र आहे. त्यामुळे मला वाटतं या निवडणुकांमध्ये आधीच 25 लोक निवडून आलेत ना. आधीच 25 म्हणजे इतिहास घडला आहे की जिल्हा परिषदेचे 7 का 8 लोक आणि 18 पंचायत समितीचे असे 25 लोक निवडणूक आधीच त्यांची बिनविरोध झालेली आहे. यावर विजयाची 100% खात्री जी आहे. 25% जिंकले, आता 75% तर म्हणजे 100% विजयाची खात्री महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये देऊ शकत असो तो सिंधुदुर्ग जिल्हा असू शकतो. आणि म्हणून नितेश राणे यांनी मगाशी सांगितले की आमची युती झालेली आहे, आम्हाला तर काही इथं चिंता नाही आहे, पूर्वीसारखं काही त्रास नाही आहे. निलेश इकडे आहेत, उदय सामंत आहेत, इकडे आपले केसरकर आहेत, सगळे महायुतीचे पदाधिकारी आहेत. खरं म्हणजे महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला एवढे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे प्रमुख कार्यकर्ते आहेत. एवढे हे कार्यकर्ते महायुतीचे जेव्हा काम करतायत याचा अर्थ लक्षात घ्या, समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे. आणि म्हणून
ही महायुती प्रामाणिकपणे आपण लढत होतोय महायुतीने निवडणुका. इथं शिवसेना आहे, भाजपा आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे. आणि म्हणूनच महायुतीमध्ये आपण राज्यामध्ये कारभार करतोय. आता इथे देखील सिंधुदुर्गामध्ये फार कमी ठिकाणी अशा तिघांची युती झाली आहे. इथंच मला पहिल्यांदाच ही पहिलीच आहे, मग तिघं एकत्र आहोत आपण. आणि म्हणून ही महायुती घट्ट आहे आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करतायत. खरं म्हणजे कोकण म्हणजे, मी शिवसेनेचा म्हटलं तर कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं, कोकणी माणसाने बाळासाहेबांवर प्रेम केलं. जय महाराष्ट्र ही गर्जना कोकणातून घुमली. खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये शिवसेना जन्म झाला असला तरी मुंबईची नाळ कोकणात पुरली आहे. एवढं जिव्हाळ्याचं नातं शिवसेना आणि कोकणाचं आहे, राणे साहेबांचं आणि कोकणाचं आहे. कोकण म्हटलं की राणे साहेब. राणे साहेब आमचे नेते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी जे काम केलं या कोकणासाठी ते कोणी विसरू शकणार नाही. कारण विरोधी पक्षनेता म्हणून जे होते तेव्हाही मी त्यांच्या सोबत काम केलेलं आहे. आणि म्हणून विरोधी पक्षनेता काय असतो, त्याचा धरारा काय असतो, त्याचा अभ्यास काय असतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्याची माहिती काय असते, ह्या सगळ्या गोष्टी मी बारकाईने पाहिलेल्या आहे. राणेसाहेब सभागृहामध्ये बोलायला उभे राहिल्यानंतर, विरोधी पक्ष नेता म्हणून उभा राहिल्यानंतर सरकारची ततपपा व्हायची. कारण एवढा अभ्यासू नेता राणे साहेबांसारखा कोणी पाहिला नाही. कारण प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती घेऊन ते बोलायचे. आणि म्हणून या कोकणासाठी देखील त्यांचं मोठं योगदान आहे. खऱ्या अर्थाने एक प्रशासक आणि एक प्रशासन काय असतं हे मी पाहिलेलं आहे. एक आठवण मी सांगतो. मी ठाण्याचा सभागृह नेता होतो. आनंद दिघे साहेब होते आणि ठाण्यातल्या सर्व इमारतींना टी चंद्रशेखर असताना आयुक्त नोटिसा काढल्या होत्या पाडण्याच्या. धोकादायक इमारती होत्या तर ठीक आहे, परंतु त्याबरोबर ज्या चांगल्या होत्या त्यालाही नोटिसा होत्या. आता लाखो लोक रस्त्यावर येणार, बेकार होणार. मग रात्री आम्ही राणे साहेबांच्याकडे गेलो. राणे साहेब मुख्यमंत्री होते. ते म्हणाले, अरे बाबा जर इमारत पडली तर काय करणार? इमारत पडणाऱ्या इमारती, ज्या धोकादायक इमारती आहेत त्याचं वर्गीकरण करूया, पण ज्या मजबूत इमारती आहेत, चांगल्या इमारती आहेत, त्याच्यात देखील लाखो लोक राहत आहेत, त्यांना स्थगिती पाहिजे. मी बघितलं त्यांचं काम करण्याची पद्धत आणि जे अधिकार वापरण्याची पद्धत. त्यांनी तात्काळ त्या सर्व इमारतींना स्थगिती दिली आणि लाखो लोकांची घरं वाचवली. याचा साक्षीदार मी आहे. आणि म्हणून मी देखील काम करत असताना कुठलंही कारण देत नाही. तसंच राणे साहेब देखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन घेऊन मोकळे व्हायचे. खऱ्या अर्थाने राज्य कोणाचं आहे? हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे. या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस दुःखी कष्टी होता कामा नये, अडचणीत सापडता कामा नये. त्याचं दुःख दूर करण्याचं काम राज्याचं असतं, राज्यकर्त्यांचं असतं. आणि म्हणून मगाशी निलेश राणे यांनी सांगितलं की ही राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखालची सिंधुदुर्ग ही जिल्हा परिषद आहे. आणि या जिल्हा परिषद एकही डाग नाही. अभिमान आहे आम्हाला पण की या राणे साहेबांनी ही जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जे आहे ही यापुढे देखील राणे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच नेतृत्वाखाली ही पूर्णपणे 100% जिल्हा परिषद जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि निलेश राणे, नितेश आता इथं पालकमंत्री आहेत, त्यामुळे कॅबिनेटमध्ये जे जे काही तुमचे प्रस्ताव इथले कोकणातले येतात, एकही मिनिट आम्ही लावत नाही, ताबडतोब मंजूर करतो आणि त्याला चालना देतो. त्यामुळे तुम्ही बजेटचा जो विषय मांडलेला आहे, मी उदय सामंत यांच्याशी बोललो, तुम्ही तर कमी सांगितलंय. ते बजेट कसं वाढेल? 100 कोटीचं बजेट झालंच पाहिजे, त्याशिवाय या भागाचा विकास कसा होणार? आणि म्हणून आम्ही देणारे आहोत. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाचं कारकीर्द आपण पाहिली आहे. मी मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय, मी देवेंद्रजी जेव्हा सुरुवातीला आम्ही होतो, सुरुवातीला जी पहिली कॅबिनेट झाली माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते. पहिला निर्णय आम्ही सर्वसामान्य लोकांच्या हिताचा, पाण्याचा घेतला, सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांचा घेतला, सर्वसामान्य माणसाचा हिताचा निर्णय आम्ही घेतला.
याचा देखील अभिमान आहे. अनेक प्रकल्प आपण पुढे घेऊन गेलो. अगोदरच्या सरकारने ज्या स्थगिती दिली होती ते स्थगिती सरकार होतं. आपलं प्रगती सरकार आहे. आपलं मित्रांनो, शिवसैनिकांची एक विराट सभा पाहून अनेकांच्या भुया उचलल्या आहेत. मैदानाकडे जाणारा प्रत्येक रस्ता भगवामय झाला होता. सभेच्या वेळेआधीच मैदान तुडुंब भरलं होतं. कोकणी माणसाचा स्वाभिमान आणि शिवसैनिकाचा उत्साह हा त्यांचा एक जबरदस्त संगम होता. आज आपण या सभेतील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचं विश्लेषण करणार आहोत. सभेची सुरुवात आणि रणशिंग. सभेची सुरुवातच धडाक्यात झाली. स्थानिक ढोल ताशा फातखांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण कुडाळ शहर दणाणून गेलं होतं. जेव्हा मुख्य नेत्यांची एंट्री झाली तेव्हा कार्यकर्त्यासह उत्साह पाहण्याजोगा होता. ही सभा केवळ शक्ती प्रदर्शन नव्हती तर येणाऱ्या राजकीय युद्धांचं हे रणशिंग होतं. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या नेत्यांच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास सांगत होता की शिवसेनेचा हा बालेकिल्ला अधिक मजबूत झाला आहे. आता वळू या भाषणाकडे. व्यासपीठावरून जेव्हा तोफ धडाडू लागली तेव्हा शांतता पसरली होती. भाषणातले 3 प्रमुख मुद्दे कोणते ते पहा. कोकण स्वाभिमान. कोकणाची जमीन ही सुपीक आहे आणि इथला माणूस तितकाच स्वाभिमान आहे. दिल्लीसमोर किंवा इतर कोणासमोर झुकत ही कोकणाची संस्कृती नाही, असा थेट टोला विरोधकांना लावण्यात आला. बेरोजगारी, आरोग्य सुविधा आणि दडलेले प्रकल्प यावर नेत्यांची आक्रमक भूमिका मांडली. कोकणाचा पैसा कोकणाच्या विकासासाठीच वापरला गेला पाहिजे हा सभेचा मुख्य सूर होता. गद्दारी विरुद्ध निष्ठेची लढाई. सभेमध्ये निष्ठेवर खूप भर दिला गेला. जे गेले ते गेले, पण खरे शिवसैनिक आजही भगव्यासोबत गंभीरपणे उभे आहेत हे सांगताना टाळ्यांचा कडकडाट झाला. सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा जिल्हा आहे, पण इथल्या पर्यटनाला जी गती मिळायला हवी होती ती मिळाली का, यावर सभेमध्ये सविस्तर चर्चा झाली. काजू आंबा शेती. काजू आणि आंबा बागायतदारांना मिळणारा भाव आणि विमा योजना यावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ही ग्वाही यावेळी देण्यात आली. तरुणाचे स्थलांतर. कोकणाचा तरुण मुंबई पुण्याकडे रोजगारांसाठी जातोय, तो थांबण्यासाठी स्थानिक उद्योगांना चालना दिली जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आलं. या मुद्द्याने तरुण वर्गाला विचार करायला भाग पडले आहे. या सभेत विरोधकावर जे प्रभाव झाले त्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना आम्ही कामातून उत्तर देऊ ही भूमिका मांडली गेली. या सभेमुळे सिंधुदुर्गातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलणार आहे. कुडाळची ही सभा ही सिद्ध करते की इथला सामान्य माणूस अजूनही शिवसेनेच्या विचारांनी जोडलेला आहे. हे केवळ भाषण नव्हतं तर लोकांच्या मनातल्या भावनांचा उद्रेक होता. मित्रांनो, ही होती कुडाळच्या विराट सभेची खास मुद्दे आणि वैशिष्ट्य. तुम्ही जर या सभेला उपस्थित आहात तर तुम्हाला काय जाणवलं, सभेतील कोणतं भाषण तुम्हाला सर्वात जास्त भावलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. श्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला सांगितलेले आहे. स्थानिक महिला आणि तरुणांचा सहभाग. या सभेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे महिलांची आणि तरुणांची प्रचंड उपस्थिती. सभेत प्रामुख्याने लाडकी बहीण आणि तरुणांचे प्रश्न यावर भर देण्यात आला. महिला सक्षमीकरण, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न असोत किंवा महिला बचत गटांचे मिळणारे उत्थान यावर शिवसेनेने आपली स्पष्ट भूमिका मांडली. महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी शिवसेना कटिबद्ध आहे असे आश्वासन दिले गेलं. सभेला उपस्थित असलेला तरुण वर्ग हा नोकरी आणि रोजगारांसाठी आशेने पाहत आहे. नेत्यांची त्यांना आश्वासन दिले की सिंधुदुर्ग हे IT आणि पर्यटनाचा अब बनू. जागेवरून इथला पोराला पुण्या मुंबईची चाकरी करायला जावं लागणार नाही. हे मुद्दे तरुणाच्या काळजाला हात घालणारे ठरेल.
आणि प्रत्येक वाडीवर शिवसेनेची पकड मजबूत करण्याची सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. केवळ सभा घेऊन न थांबता घरोघरी जाऊन लोकांचे प्रश्न मजबूत घेण्याचा आदेश नेत्यांनी दिला. ही सभा म्हणजे केवळ घोषणाबाजी नव्हती, तर ते कार्यकर्त्यांना दिलेला इलेक्शन टॉनिक होतं. विरोधकांच्या बालेकिल्ल्यातून घुसून अशा प्रकारे सभा घेणं हे आगामी काळातल्या मोठ्या राजकीय बदलांचे संकेत आहे. शेवटी या सभेने एक गोष्ट सिद्ध केली की राजकारण बदललं, नेते बदलले तरी सामान्य जनतेची नाळ आजही भगवेशी जोडलेली आहे. कुडाळची ही विराट सभा येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरेल अशी शंका नाही. तुम्ही जो जनसागर या व्हिडिओमध्ये पाहत आहात तोच उद्याच भवितव्य घडणार आहे. तुम्हाला काय वाटलं? या सभेची सर्वाधिक फायदा कोणाला होईल आणि कुडाळच्या जनतेने कुणाला कौल दिलाय? तुमच्या मनातल्या भावना कमेंटमध्ये नक्की लिहा. जे जे काय करायचं ते करा. पर्यटनाला वाव आहे, इथं निसर्ग सौंदर्य आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी देखील आपण या ठिकाणी काम करू. पालकमंत्री स्वतः आता परवाच्या कालच्या बजेटमध्ये देखील मत्स्य उद्योग आणि बंदरसाठी आणि काजू, आंबा आणि याच्यासाठी दिलं ना, नारळ. केंद्राच्या बजेटमध्ये देखील प्रधानमंत्री महोदयांनी कोकणाचा विचार केला.